नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर शहर विधानसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. माझ्यासोबत काही व्यापारी वर्ग आहे, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की विद्यमान आमदारांनी व्यापाऱ्यांसाठी काय केलंय आणि येणाऱ्या आमदाराकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत. माझ्यासोबत काही व्यापारी वर्ग आहेत जे लातूर शहरातले आहेत. सर, आपलं नाव सांगा पहिल्यांदा. काय समस्या आहे लातूर शहरामध्ये व्यापार करताना, व्यवसाय करताना तुम्हाला काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? विद्यमान आमदारांनी त्या समस्या सोडविल्या आहेत का आणि येणाऱ्या आमदाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? नमस्कार, मी राघवेंद्र इटकर, एक भांडी व्यापारी. आता व्यवसायासाठी अडचणी म्हणलं तर बाजारपेठेत पार्किंगची एक सर्वात महत्त्वाची अडचण आहे. आणि त्याच्यात ते जामर लावले जातात, ते टेंडर दिलेलं आहे आणि ते सक्तीने वसुली केली जाते. त्यात रोज वाद होत आहेत व्यापाऱ्यांचे आणि ते वसुली करणाऱ्यांचे, टेंडरचे जामरवाल्यांचे वाद होत आहेत. आम्ही वेळोवेळी आयुक्तांनाही त्याच्याबद्दल अर्ज केलेला आहे, पण त्याच्यावर कुठलेही आत्तापर्यंत समस्या सोडवण्याचा काही प्रयत्न झालेला नाही आहे किंवा ती समस्या सोडवली गेलेली नाही आहे. तसेच एक विषय मी मांडतो की आत्ता परवाच उबाटा शिवसेनेचे खासदार आणि महान तत्त्वज्ञानी आणि उचलली जिबकी लावली टाळ्याला संघटनेचे अध्यक्ष श्री संजय राऊत यांनी व्यापाऱ्याबद्दल जे अपशब्द बोललेले आहेत, मी त्याचं निंदा करतो आणि त्याचा निषेध व्यक्त करतो. त्यांनी व्यापाऱ्याबद्दल जे बोललेले अपशब्द आहेत त्याच्याबद्दल माफी मागावी आणि व्यापाऱ्यांना देखील मी न्यूजनामाच्या चॅनलद्वारे विनंती करतो की अशा राजकारण्यांना वेळोवेळी उत्तर देण्याची योजना आखावी. धन्यवाद. अगदी बरोबर आहे. काय सांगाल सर, विद्यमान आमदारांनी लातूरच्या शहराच्या विकासासाठी काय केलं असं आपल्याला वाटतं आणि येणाऱ्या आमदाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? नमस्कार, मी विश्वनाथ किनीकर, सोने चांदीचा व्यापारी आहे. मी आमची काही समस्या नाही. आम्हाला का आमची समस्या एकच आहे, जे लातूरमध्ये कचरा एवढा साचलेला आहे, हा कचऱ्याची विल्हेवाट अद्यापपर्यंत लागलेली नाही. आज सुद्धा एक हिमालय पर्वत दिसेल तुम्हाला कचरा म्हणजे आमची मोठी समस्या असं म्हणायचं. हीच खूप मोठी समस्या आहे. विद्यमान आमदार येणाऱ्या आमदारांकडनं अपेक्षा किंवा हे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी. बरोबर. सर, काय सांगाल, काय प्रश्न आहेत व्यापाऱ्यांचे आणि कशा पद्धतीने सोडवले जावलेत? येणाऱ्या आमदाराकडनं तुमची काय अपेक्षा आहे? नमस्कार, मी राजाराम छट्टे, मी MIDC उद्योजक आहे. आमची MIDC खूप मोठी समस्या अशी आहे की आमच्या MIDCला महापालिका कुठल्याही प्रकारचं टॅक्स देत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी सोयीसुविधा देत नाहीत. लाईट आमची, म्हणजे पथदिवे आमचे, रोड आमचा, ड्रेन आमचं, कचरासुद्धा ह्यांनी उचलत नाहीत. पाणी MIDC आम्हाला देते, आम्ही त्याचा टॅक्स भरतो. म्हणजे महापालिकेचा आमच्या MIDCशी अर्थार्थी कुठलाही संबंध नसताना आम्हाला 9 रुपये स्क्वेअर फूट ह्यांनी टॅक्स लावतात. लातूर महापालिका ड वर्ग महापालिका आहे आणि ड वर्ग MIDC आहे. हेच संभाजीनगर जे आहे, जिथं आपण चिकलठाणा MIDC म्हणतो, जिथं प्रोझोन मॉल किंवा कारचे शोरूम वगैरे आहेत, पॉश एरिया आहे, ते अ वर्ग MIDC आहे चिकलठाणा आणि अ वर्ग महापालिका आहे संभाजीनगर. या ठिकाणी 1 रुपये स्क्वेअर फूट टॅक्स आहे. मग आम्हाला 9 रुपये जाचक टॅक्स का? हे कोणाला दुर्बुद्धी सुचली महापालिका करायचं किंवा टॅक्स असं लावायचं किंवा का आम्हाला लुटायचं महापालिकेला? तुमच्याकडे लाईट बिल भरायला पैसे नाहीत, आमचं काय घेणं देणं? तुम्ही आमच्यावर कशामुळे लादता? तुम्ही सील करता, उद्योगाला त्रास देता. दुसरी गोष्ट, आता मी अंबाजोगाईवरून इतक्यात आलो आहे. अंबाजोगाईवरून लातूरला यायला मला जेवढा वेळ लागला, इतका वेळ मला आता तुमच्या इथे PVR चौकामध्ये वेळ लागला मला. म्हणजे तुमच्याकडं कुठल्याही ट्रॅफिक जामचं नियोजन नाही. 1 नंबर चौक असेल, PVRचा चौक असेल, शिवाजी चौक असेल, 4च्या नंतर शिवाजी चौकामध्ये कुणालाही अर्धच थांबावं लागते. मग ही इच्छाशक्ती लागते आमदाराला. मागील 15 वर्षामध्ये आपण काय केलं हे आपण सांगावं. येणाऱ्या जे कोणी आमदार असतील, अपेक्षा आहे की बदलच व्हावा. येणारे जे कोणी आमदार आहेत त्यांना माझं असं विनंती आहे की या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ द्यावा, तुमची राजकीय इच्छाशक्ती ठेवावी आणि तुम्ही अवेलेबल राहावं. अवेलेबल आमदारांनी राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. काय समस्या आहे आणि कशी सोडवणूक झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला? मी भारत माळवतकर, लातूरला फर्निचरचा कारखाना आहे माझा आणि शोरूम पण आहे माझा. या ठिकाणी प्रॉब्लेम म्हणायचं म्हणलं तरी इतके प्रॉब्लेम आहेत की विचारायचं काम नाही. आता फ्रूट मार्केट आहे, फ्रूट मार्केटमध्ये एवढी घाण असते, तिथं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अभाव आहे. तसंच भाजी मार्केटमध्ये गेलं, इकडं लोकांना बसायला जागा नाही. भाजी विक्रेते रस्त्यावर कशी वाकडे तिकडे बसलेले असते, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होती, लोकांना प्रॉब्लेम होतात. त्यानंतर तुमचं दयानंद कॉलेजच्या समोर
जनावरं एवढे गायी वगैरे थांबलेले असते ती वाहतूक कोंडी एवढी होती की त्या रस्ता काढायचा म्हणजे लोकांना अवघड आहे. वाहतूक जायला कोंडी यायला. आहे, खूप वाहतूक मोठी कोंडी आहे, समस्या खूप मोठी आहे, आपल्याला समस्या आहे. म्हणायचं. हो. सर काय सांगाल, एकूणच काय तुमच्या समस्या आहेत आणि कशी सोडवणूक झाली पाहिजे? मी केदार अभिमन्यू रासुरे, मी उद्योजक आहे. ॲडिशनल MIDCमध्ये आज जर तुम्हाला नवीन कारखाना टाकायचा तर तुम्हाला 5 HP पण लोड मिळू शकत नाही, कारण तिथं आहे सध्या असलेल्या रोहित्रावर खूप लोड आलेला आहे. त्याच्यामुळे कायम 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 तिथे फ्यूज जाणे वगैरे प्रकार होतात, नवीन कनेक्शन मिळत नाही. सध्याच्या आमदारांना आम्ही भरपूरदा विनंत्या केल्या की आम्हाला नवीन वाढीव ट्रान्सफॉर्मर बसून देण्यात यावा. 3 वर्ष झालं आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहोत. शासनाकडनं पाठपुरावा करण्यासाठी आमदारांनी काहीसुद्धा मदत केली नाही. त्याच्यामुळं नवीन आमदाराकडनं आमच्या अशा अपेक्षा आहेत की तिथे नवीन रोहित्र बसून ट्रान्सफॉर्मर बसून सर्व उद्योजकांना एकदम व्यवस्थितपणे लाईटचा पुरवठा व्हावा अशी आमची अपेक्षा. येणाऱ्या आमदाराकडनं अनेक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. अपेक्षांचं ओझं आहे. व्यापारी महासंघाचे आपण अध्यक्ष आहात सोलंकीजी, काय नेमक्या समस्या आहेत असं आपल्याला वाटतं आणि काय अपेक्षा आहे येणाऱ्या आमदाराकडनं? आत्ताच सर्व माझे व्यापारी मित्रांनी आपल्या समस्या सांगितल्या. हे समस्या तर जवळपास 25-30 वर्षापासून लातूर शहरात राहिलेलंच आहेत आणि हे समस्या कमी होण्याचं नाव केव्हाच झालं नाही आणि केव्हा प्रयत्न झाला नाही. स्वच्छतागृहाचं असेल, शहराच्या ट्रॅफिक समस्या असेल, अतिक्रमणाचं असेल, अतिक्रमणाचं असेल, तसे विशेष करून आम्ही LBTमध्ये लढा दिला. स्थानिक आमदारांनी आमची एवढा आम्हाला म्हणजे त्रास झाला त्याचा आणि परेशानी झाली. पण नंतर आम्ही त्यांच्यातून देवेंद्र भाऊ असेल, संभाजी पाटील निलंगेकर असेल, अभिमन्यू पवारजी असेल, यांच्या सहकार्याने आम्ही तो प्रॉब्लेम कायमस्वरूपी संपवून टाकला. आत्ता समस्यामध्ये लातूर मार्केट यार्डमध्ये 36 एकर आहे. 150 एकर नवीन MIDCमध्ये एक्वायर करण्यात आलेली आहे, परंतु 10-12 वर्षापासून ते एक्वायर करून तिथं काहीच काम झालेलं नाही. त्यामुळे बाजारामध्ये स्थलांतर झालं नाही. जवळपास 10 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत तरी तिथं काहीच दिसत नाही आणि ते रिन्युअल करण्यासाठी दंड भरलेत. ह्याचा अर्थ असा निघतो की इथल्या आमदारांनी, स्थानिक आमदारांनी, ज्यांना आम्ही 15 वर्षापासून निवडून देतो, त्यांनी एकही काम केलेलं नाही. व्यापाऱ्याच्या सवलतीसाठी त्यांनी काहीच काम केलं नाही. आज लातूरात विद्यार्थी 50-70 हजार विद्यार्थी बाहेरगावून शिकायला येतात. त्यांच्या सुरक्षेचा व्यवस्था असा आहे. त्यांना सुरक्षा मिळाली तर आमच्या शहरात व्यापार वाढेल. त्यांनी त्याच्यावर काम केलं नाही. आज त्यामुळं ह्या 2 वर्षापासून आमचे तोही व्यवसाय, जो हॉस्टेलचा व्यवसाय आहे, तोही आमचा हॉस्टेलचा व्यवसाय दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतर झालेला आहे आणि आता इथं जे हॉस्टेल आहेत ते 40%वरच चालू आहे. दुसरी विशेष बाब अशी आहे की 6,500 पानपट्टीधारक आहेत लातूरला आणि 6,500 पानपट्टी शेवटी 1-2 महिन्यापासून त्यांच्यावर आहे ना, गुटखा विकू नका हे नव्हतं आणि उपासमारीची वेळ येते, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे होतं, पण स्थानिक आमदार काहीच करत नाही. त्या उपरांत गोलाईची टपरीधारक संघटना आहे, जे आमचे त्यांचे अध्यक्ष जमील नाना आहेत, त्यांचा अनेक वर्षापासून त्यांचं प्रश्न आहे, संघर्ष आहे, त्याच्यावर लक्ष देत नाही. अनेक वर्ष झाले महानगरपालिकेच्या दुकानाचे जे भाडे आहेत त्याचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. अशा अनेक समस्याचा आम्ही कंटाळून गेलो. आता आम्हाला तुम्ही समस्या विचारलात, पण आता आम्हाला सांगायची इच्छाच नाही. आता फक्त आम्ही ह्या निवडणुकीची वाट पाहतोय आणि त्या निवडणुकीमध्ये जर नवीन उमेदवार कोणी निवडून आला, आम्ही त्यांच्याकडून हेच अपेक्षा ठेवेन की ह्या शहराची सुरक्षा, व्यापाऱ्याची समस्या, आम त्रस्त. मी एक शेवट हे सांगू इच्छितो की ही निवडणूक चाकूर देशमुखाची नाही, ही निवडणूक BJP आणि काँग्रेसची नाही, ही निवडणूक त्रस्त नागरिक, हैराण महिला, परेशान व्यापारी आणि मस्तवाल आमदारच्या विरोधात अकार्यक्षम आमदाराच्या विरोधाची ही लढाई आहे. एवढंच बोलून मी माझं संपतो. एकूणच काय तर व्यापाऱ्यांनी अनेक अपेक्षांचं ओझं येणाऱ्या आमदारावरती या ठिकाणी टाकलेलं आहे. त्याबरोबरच विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेत. कॅमेरा पर्सन संतोष मानेचा इस्माईल शेख,
न्यूजनामा, लातूर.